ओम श्री सिद्धभैरव नमा. बघा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, बुडतासे जनन देखवे डोळा, म्हणून कळवळा येतासे. बघा समाजामध्ये भक्ती कशी करावी, सुख कशात आहे दुःख कशात आहे याच्याकरता सगळे जग धावू राहिले. आणि मग बोवा बाबा देव धर्म इकडे तिकडे लोक धावतात आणि काय पाहतात, सुख पाहतात. पण भक्ती कशी करावी, आज लोक देवा मला हे दे देवा मला ते दे, व्यापार भक्ती. आणि मग संतांनी काय सांगितलं, मनी नाही भाव देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव आशाने पावत नाही. मी देव कशाने पागतो, देवाला काय पाहिजे, निष्काम भक्ती. आणि सुख कशात आहे, गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. आणि मग आपण काय करतो, देवा मला असं दे देवा मला तसं दे, देवानं मा केलं, सगळी जबाबदारी कोणावर, देवावर. म्हणून भक्ती कशी करावी, सुख कशात आहे दुःख कशात आहे हे तुम्हाला गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांना सांगितलेले. आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर कृपा करून गीतेचा जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायाचं अवलोकन करा. तुमच्याला खरा आत्मप्रकाश हा जीवनामध्ये पडेल. आणि मग आपल्याला खरी भक्ती कशात आहे, सुख कशात आहे दुःख कशात आहे, भक्ती कशी करावी याचा आपल्याला माहिती होईल. तर आपल्याला थोडक्यात मी आपल्यापुढं ही माहिती सांगतो. तर भगवंत काय म्हणतात, भगवान म्हणाले अर्जुना, संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्यक्त झाले डोळे असते भरलेल्या व्याकुळ दिसत आहे. अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले आहे. भगवान म्हणाले, हे अर्जुना, भलत्याच वेळी तुला मोह कशाने उत्पन्न झाला, कारण थोरांनी आचरलेल्या स्वर्ग मिळून न देणारा निर्विकार नाही. तर आज आपल्याला प्रत्येकाला मोह झालेला आहे. काय, माझं घर, माझी शेती, माझं आमकं, माझं तमकं, आणि ह्या मोहामध्ये आपण गुरफटू गेलो. म्हणून हे पार्था, षडपणापात करू नको, तुला शोभत नाही हे परत पार करण्याची तुझ्या दुबळेपणा सोडून दे. अर्जुन म्हणाले, मधुसूदना, युद्धात भीष्माच्या आणि द्रोणाच्या विरुद्ध बाणाने कसा लढू, कारण हरिसूदना हे दोघे पूज्य आहेत. म्हणून महानुभव गुरूंना न मारता मी जगात भिक्षा मागून खाऊन रक्ताने भरलेले अर्थ व भोग मला भोगायचं नाही. युद्ध करणे न करणे दोघांपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही. आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील, आणि मग आम्हाला युद्ध करायची इच्छा नाही. करुणेने त्यामुळे त्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला व धर्माचा निर्णय करण्याचा त्याचे बुद्धी मी तुम्हाला विचारित आहे. हे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांग, मी तुझा शिष्य आहे. मग आता मी काय करू हे मला सांग, असं कोण म्हणतो, अर्जुन म्हणतो. पृथ्वीचे शत्रू धन समृद्धी राज्य मिळाले किंवा देवाचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियाला सुटून टाकणारा शोक दूर करून शकेल असा उपाय मला सांग. आज आपल्याला सुद्धा भ्रम झालेला आहे. आज प्रत्येक माणूस काय आहे, जसा अर्जुन भ्रमित होता तसा भ्रमित हो. आपला भ्रम काढण्याकरता हा गीतेचा दुसरा अध्याय. संजय म्हणाले, राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी कृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही स्पष्टपणे सांगितले व गप्प बसला. हे भरतवंशा, धृतराष्ट्रा, राष्ट्र महाराजा, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. भगवान म्हणाले, अर्जुना, तू शोक करू नको. माणसासाठी शोक करतोस, विद्वानासारखा युक्तिवाद करतोस, परंतु ज्याचे प्राण गेले आहेत त्यासाठी आणि ज्याचे प्राण गेले नाहीत त्यासाठी विद्वान माणसे शोक करीत नाहीत. मेला जगला, विद्वान माणसं जगल्याचाही शोक करीत नाही आणि मेल्याचाही शोक करीत नाही. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हता, हे राजे नव्हते, असे कोणी नव्हते, याडपुरं सर्व कोणी असणार नाही. या जगात पहिलं कोणी नव्हतं आणि पुढे राहणार नाही. ज्याप्रमाणे जीवात्मा या शरीरात बालपण, तरुणपण, म्हातारपण येते त्याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. हे कुंतीपुत्रा, इंद्रियाचे विषयाचे संयोग, थंडी वारा ऊन
हे शरीरात जसे येतात तसे जीवनामध्ये सुख दुःख हे येत राहतात. कारण हे शरीर पुरुषता सुख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला इंद्रियाचे विषयाचे संयोग व्याकुळ करीत नाही, तो मोक्षाला योग्य ठरतो. आस्था वस्तूला अस्तित्व या दोन्हींना सत्य स्वरूप तत्वानी पुरुषाने भरलेले आहेत. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहे अशा नाश नाही, हे लक्षात ठेवू. या जगात जे सगळं भरलेलं आहे हे काय आहे, हे नाशिवंत नाश कोणी करू शकत नाही. या नाशरहित भोजन येणाऱ्या निरूप जीवात्म्याला शरीर नाशिवंत आहे असे म्हटले गेले. म्हणून तू भगत वंशा तू युद्ध कर. हे शरीर तू नाही म्हणला तरी जाणार आहे, जाय म्हणलं तरी जाणार आहे. मग तुझं कर्तव्य काय दूर कर. आज प्रत्येक माणूस काय केला, कर्तव्य विसरला. मला फुकट कसं मिळेल, आणि आज त्याच्यामध्ये तो भ्रमित झालेला आहे. मी काम करील, मी युद्ध करील, मी कष्ट करील, मी फुकट घेणार नाही, मी फुकट देणार नाही. वृत्ती जर पाहिजे असेल तर गीतेच्या दुसऱ्या अध्यायी. जो आत्म्याला मारणारा असा समजतो तो आत्मा मेला असे मानतो. दोघे अज्ञानी आहेत. आत्मा मरत नाही आणि आत्म्याला कोणी मारू शकत नाही. हा आत्मा कधी जन्मत नाही आणि मरत नाही. हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही, कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. हे पार्था, जो पुरुष आत्मा नाशिवंत नित्य जन्मणारा बदलणारा आहे हे जाणतो, कोणाला ठार कसा करील, कोणाला ठार कसा करील. ज्याप्रमाणे माणूस जुने वस्त्रे टाकून नवे वस्त्र करतो, तसा आपला शरीर आहे जुनं टाकून देतो, नवीन घेतो, तसं आपल्या आत्म्याचं आहे. कारण हा आत्मा कापला येणार नाही, जाळला जाणार नाही, जाळत नाही, भिजत नाही. हा आत्मा अविक्य आहे, अविनाशी आहे. परंतु तो आत्मा नेहमी जन्माला व नेहमी मरणारा आहे असे मानत असेल तरी ये महाभाऊ, तो अशातून शोक करणे योग्य नाही. कारण असे म्हणत त्यानुसार जन्माला असलेला मृत्यू निश्चित आहे. जन्माला आला त्याला मरण आहे. म्हणून तू शोक करू नको. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्राप्त असतात आणि मेल्यानंतरही अपाट असतात, फक्त मध्ये प्रगट. मग अशा रीतीने शोक कशाला करतो. एकदा महापुरुष आत्म्याला अनिश्चितपणे पाहतो व दुसरा एखादा महापुरुष त्याचे आश्चर्यवर्णन करतो. आणखी एकदा अधिकारी पुरुष त्याविषयी आश्चर्यासारखे ऐकतो, आणि कोणी व ऐकून याला जाणत नाही. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमी आवाज असतो. म्हणून सर्व प्राण्याच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. स्वतःला धर्म लक्षात घेऊन तू भिक्षा काम नाही. क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाला दुसरे कोणते कल्याणकार करत नाही. आज आपलं जे कर्तव्य आज माणूस विसरला. तू कोण आहे? क्षत्रिय. तुझं काम काय? लढायचं. आपलं जे काम आहे ना ते आपण केलं पाहिजे असं आव्हान देणारा हा दुसरा अध्याय. हे पार्था, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे दार युद्ध भगवान क्षत्रियाला लाभते. परंतु जर तू युद्धायुक्त केले नाही तर तू नरकाला जाशील. तसेच सर्व लोक तुझी निंदा करतील. या दृष्टीने तू आधी अतिशय होतास, त्या दृष्टीने आता तुच्छ ठरला जातील. तुझे शत्रू तुझ्या क्षेत्राची निंदा करतील. तू म्हणून तू काय कर? युद्ध कर. जय पराजय, फायदा तोटा, सुख दुःख समान मानून युद्धाला तयार होईल. फायदा झाला, तोटा झाला. हे कशा सांगितलेले जे के गीतेमध्ये. सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ प्रजा. आपण काय करतो? नुसता फायदा पाहतो. दुःख आलं का आपण घाव करतो, सुख झालं का आणतो. म्हणून सुख दुःख समे कृत्वा तथा लाभो पराजया. हे सगळं दुःखाचं कारण या गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेले. आणि मग आपण देवापाशी जातो, सुख मागतो. भक्तापाशी जातो, सुख मागतो. डॉक्टरपाशी जातो. म्हणून सुख हे कशात आहे? मान्यात आहे. म्हणून जसं असलं तसं राहा. हे शिकवणारा कोणचा? हा दुसरा अध्याय. तो कृपा करून प्रत्येकाने गीतेचा दुसरा अध्याय वाचा, बघा. तुमच्या जीवनात आनंद मिळेल, सुख समाधान मिळेल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.